नमस्कार. आजची रेसिपी आहे भरलं कारलं. चटपटीत असं चमचमीत भरलं कारलं. कडू न होणारं, ज्या छोट्या मोठ्या ट्रिक्स सांगितल्यात त्या वापरल्या तर कारलं बिलकुल कडू होत नाही आणि छान लागतं. आणि हे करताना शक्यतो लोखंडी तव्यामध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये केलं त्या कारल्याची टेस्ट अजून छान लागते. आणि लहान मुलंसुद्धा हे कारलं आवडीने खातात, कारण त्याच्यामध्ये कडूपणा कुठेही राहत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याही लक्षात येत नाही हे आपण कारलं खातोय आणि ते सुद्धा आवडीने खायला लागतात. आणि लहान मुलांसाठी कारलं हे सुद्धा चांगलंच आहे, हेल्दी आहे. तर तव्यामध्ये जेवढं क्रिस्पी करता येईल तेवढं मंद गॅसवरती किंवा अगदी लहान गॅसवरती करून घ्यायचं आहे. आता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो कारले घेतले, ते अर्धा किलोच्या प्रमाणात कारली आज करणार आहोत. अर्धा किलोमध्ये साधारण 5 किंवा 6 कारली बसतात. तर इथे मी मीडियम साईजची घेतली आहे, त्याच्यामुळे 6 कारली बसली आहे. आता काय करायचे, कारली व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर कारल्याला एकच लांब चीर पाडायचे. एका बाजू देठाची बाजू न कापता फक्त शेंड्याची बाजू थोडीशी कट करून घेतली आहे आणि एकच मोठी चीर दिली. कारल्याच्या 2 फोडी किंवा 4 फोडी अशा नाही करायच्या, ते एकच मधोमध फक्त चीर द्यायचे आणि त्याच्यामधल्या असणाऱ्या बिया सगळ्या काढून घ्यायच्यात. चमच्याच्या मागच्या बाजूने किंवा एखादी धारदार गोष्ट थोडंसं जपून कारल्याच्या आतल्या सगळ्या बिया काढून घेतल्या ते. आणि काय केले, कारली एका छोट्याशा भांड्यामध्ये किंवा कारली डुबतील पाण्यामध्ये अशा एका भांड्यामध्ये घालून त्याच्यामध्ये साधारण 2 चमचे मीठ घालून ते तसंच तुम्हाला जेवढा वेळ शक्य असेल 15 मिनटं, अर्धा तास किंवा 1 तास तशीच ठेवून द्यायचे. त्याच्यामुळं काय होतं, कारल्याचा कडूपणा हा कमी होतो. मी साधारण अर्धा पाऊण तास ठेवली होती, माझ्याकडे वेळ होता तर ठेवली होती. आणि त्याच्यामध्ये आता काय करायचं आहे, 2 चमचे मीठ, 1 चमचा हळद मिक्स करून घेतलं आहे आणि हे हळद आणि मिठाचं मिश्रण कारल्याला आतल्या बाजूने पूर्ण चोळून घ्यायचं आहे आणि थोडंसं एक्स्ट्राचं पण टाकायचं आहे. मीठ लावून झाल्यानंतर कारल्याच्या आतल्या बाजूमध्ये एक चिंचेचं बुटूक ठेवून द्यायचं आहे आणि आता याला वाफवून घ्यायचं आहे 15 मिनटासाठी. कारलं शिजायला जास्त वेळ जातो, त्याच्यामुळे थोडंसं वाफवून घेतलं की पटकन तयार होतं. 15 मिनटं स्टीम केले, 5 मिनटं तसंच मुरू दिले. त्यासाठी लागेल पाऊण ते 1 वाटी शेंगदाणे, 3 चमचे तीळ, 2 मोठे चिरलेले कांदे, अर्धी वाटी खोबरं, कोथिंबीर आणि लसूण. आता हे सगळं वाटण भाजून घ्यायचे. आधी शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचेत मंद गॅसवरती. शेंगदाणे भाजून झाल्यावर थोडंसं कढईमध्ये तेल घालून कांदा तळून घ्यायचा आहे. अगदीच त्याला क्रिस्पी करायचा नाही आहे, थोडासा त्याच्यामध्ये मॉइश्चर ठेवायचं आहे. थोडासाच कांदा व्यवस्थित भाजून झाला, त्याचा रंग बदलायला लागला की त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे खोबरं, पांढरे हवरी तीळ आणि लसूण टाकून हे वाटण एक 4 ते 5 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तीळ थोडेसे उशिरा टाकले तरी चालतात, थोडेसे ते तडतडत राहतात, त्याच्यामुळे थोडेसे लेट टाका किंवा याच्यासोबत टाकले तरी चालतील. हे सगळं वाटण व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आधी शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे वाटण थोडंसं थंड झालं की मग हे सुद्धा वाटण सेपरेट वाटून घ्यायचं आहे. एकत्र वाटायला गेलं की कधी कधी काय होतं, शेंगदाण्याचा अगदीच बारीक भुगा होतो, त्याच्यामुळे नंतर कारल्यामध्ये थोडीशी त्याचं टेक्स्चर येत नाही. आधी शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे, त्याच्यामध्ये वाटण नंतर घालून घेऊयात. तोपर्यंत आपले कारले शिजून होतात. 15 मिनटं त्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनटानंतर गॅस बंद केला आहे आणि 5 मिनटं तसेच मुरून दिलेत. आता कारले एका थंड पाण्यामध्ये काढून घेऊयात सगळे. कारले आधी स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण आपण हळद मिठाचं प्रमाण थोडं जास्त वापरून त्याला वाफवलं होतं. कारले व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे, मिठाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त राहायला नको. कारले व्यवस्थित धुवून ते बाजूला करायचेत आणि परत एकदा ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचेत. धुवून झाल्यानंतर थोडंसं त्याला दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचे, म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये जास्त ओलसरपणा राहत नाही आणि कारले आपले नंतर जास्त दिवस टिकतात. तर अशा प्रकारे थोडंसं धुवून त्याला परत दाबून पाणी काढून घेतलं आहे. आता वाटणामध्ये घालूयात मसाले. पाव चमचा हळद, एक साधारण 1.5 चमचा, तिखट आवडीनुसार कमी जास्त करा, 1.5 चमचा मिरची पावडर, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1.5 चमचा घरचा मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला, धना पावडर अर्धा चमचा, पाव चमचा जिरी पावडर, थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ. इथे मीठ थोडंसं कमी वापरायचं आहे, कारण कारल्याला आधीच मिठाचं टेक्स्चर आहे.
आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. वाटण मिक्स करताना पाण्याचा वापर करायचा नाही आहे. याच्यामध्येच सगळं व्यवस्थित वाटण एकजीव होऊन जातं. वाटण सगळं एकजीव झाल्यानंतर याला आता कारल्यामध्ये भरून घेऊयात. तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये वाटण तुम्ही कमी जास्त भरू शकता. हळूहळू करत वाटण सगळ्या कारल्यांमध्ये भरून घेतलं आहे आणि भरून झाल्यानंतर त्याला थोडंसं गोल हलवायचं आहे, म्हणजे त्याचं तोंड नंतर उघडून कारल्यामधला मसाला बाहेर येणार नाही. हे पहा, अशा प्रकारे सगळ्या कारल्यांमध्ये वाटण भरून घेतलं आहे आणि त्याला थोडंसं गोल केलं आहे आणि थोडंसं वाटण मी ठेवलं आहे कारण आपण नंतर ते वाटण वापरणार आहोत. आता इथे लोखंडाचा तवा घेतला आहे, थोडंसं तेल घातलं आहे त्याच्यामध्ये आणि ही कारली आता त्याच्यामध्ये थोडीशी क्रिस्पी करून घेणार आहे, व्यवस्थित भाजून घेणार आहे. 2 ते 3 मिनटानंतर कारल्याची पोझिशन चेंज करायची, पलटवून त्याला दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे. असं करत करत सगळी कारली व्यवस्थित भाजून घ्यायची चारही बाजूंनी. हे पहा, त्याला व्यवस्थित टेक्स्चर आले, छान दिसतात ते. आधी 3 कारली भाजली, आता दुसरे 3 टाकले. असे 2 बॅचमध्ये कारली व्यवस्थित भाजून घेतले. ते 2 ते 3 मिनिटांनी साधारण कारली पलटवून दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहे. अशा प्रकारे सगळी कारली व्यवस्थित भाजून झाल्यानंतर जे थोडंसं वाटण ठेवलं होतं ते आता तव्यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. थोडंसं तेल, जिरी मोहरीचा तडका देऊन हे वाटण व्यवस्थित परतवून घेतले आणि याच्यामध्ये क्रिस्पी केलेली कारली सगळी आता घालून घ्यायचे ते आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडासा मसाला नंतर टाकल्यामुळे काय होतं, कारल्याच्या आतल्या बाजूनेही मसाला व्यवस्थित लागतो आणि बाहेरच्या बाजूनेही व्यवस्थित ते क्रिस्पी होतात आणि बाहेरच्या बाजूनी तिखटपणा त्याला थोडासा येतो. त्याच्यामुळे थोडासा मसाला ठेवून नंतर ते व्यवस्थित भाजून घ्यायचे. ते अशा प्रकारे आपलं व्यवस्थित कारलं भाजून झाले, परतवून घेतले तव्यामध्ये. आणि ही सगळी प्रोसेस मंद गॅसवरच करायची. गॅसची फ्लेम जर तुम्ही वाढवली तर ते पटकन करपेल आणि आतली बाजू शिजणार नाही किंवा मसाला व्यवस्थित शिजणार नाही. तर आपलं कारलं इथं रेडी झालं आहे. हे पहा, मस्त दिसतंय. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सपोर्ट करा प्लीज. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला शेजारी बेल आयकॉन दिसेल, ते नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. मध्ये सांगितलेल्या ट्रिक्स वापरून नक्की हे असं भरलं कारलं तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे भरलं कारलं ट्रिक्स वापरून कसं झालं ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.